राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण चौथ्या वर्षात असलेल्या बागेत आलेलो आहोत। या बागेमध्ये आपण आता रेस्टिंग मधली काही कामं चालू आहे, ज्याच्यामध्ये जी वेस्टेज ज्याला आपण जंबुरी वगैरे म्हणतो, जी काडी जमिनीपासून जास्त झाडापासून जमिनीकडे झुकलेली ती काडी काढणं चालू आहे। पकडणे कट करता येत तिला। प्रत्येक झाडावरती छाटणी ही म्हणतो आपण त्याला, वेस्टेज काडी जंबुरीची वॉटर सूटची ती छाटणी चालू आहे। चौथ्या वर्षात बाग आहे। याच्यामध्ये आता सध्या ही छाटणी झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बोर्डो सल्फरचा स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून जी जखम झालेली झाडाला ती जखम भरण्यासाठी बोर्डो आणि सल्फरचा स्प्रे घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे रेस्टिंगमध्ये काडी बनायची त्या काडीसाठी स्प्रे घ्यायचे। ते स्प्रे ही सगळी काडी काढल्यानंतर, सगळी जमा झाल्यानंतर, काडी जमा झाल्यानंतर ही काडी सर्व बाहेर काढायची, जमा करायची। त्यानंतर त्याला बोर्डो सल्फरचा स्प्रे घ्यायचा। बोर्डोचं प्रमाण 5 ग्राम प्रति लिटरला आणि सल्फर 5 ml लिक्विडमध्ये 20% असं बोर्डो मिश्रण आणि सल्फर एकत्र घ्यायचं आहे, जेणेकरून ही जी जखम झालेली झाडाला ती जखम भरून निघेल। त्यानंतर आपल्याला रेस्टिंगसाठी स्प्रे करायचे। रेस्टिंग म्हणजे स्टोरेजसाठी, जे काडीमध्ये स्टोरेज पाहिजे त्या स्टोरेजसाठी आपल्याला स्प्रे करायचे या बागेत। ही काडी अजून काही कुठं बनलेली नाही आहे, कुठं काडीमध्ये डोळा फुगलेला नाही आहे, काडीमध्ये कुठं स्टोरेज आलेलं नाही आहे। त्या स्टोरेजसाठी आपल्याला स्प्रे घ्यायचे 05234 सोबत ॲग्रीटून गोल्ड किंवा बूस्ट जिओसारखा एखादा प्रोडक्ट घ्यायचा आहे, ज्याने ती न्यूट्रियन्सची कमतरता भरून निघेल, या काडीमध्ये रस वाढेल आणि जी काही पानातली ताकद आहे ती देठात जमा होऊन काडी परिपक्व होईल। 2 ते 3 स्प्रे आपल्याला रेस्टिंगमध्ये घ्यायचे। 1 महिन्याचा रेस्ट द्यायचा आहे या झाडांना। 4थ्या ते 5व्या वर्षात कमी वेळातच आपण हे झाड धरतोय, पण त्याशिवाय शेतकरीही खर्च करत नाही त्याला। थोड्या प्रमाणात झाडाला जेवढी कंडिशन आहे किंवा जेवढी कॅपॅसिटी त्याच्यानुसारच आपण माल धरणार आहोत। हे स्प्रे झाल्यानंतर 1 ते 2 स्प्रे झाल्यानंतर आपल्याला आतली जी आंतर मशागत आहे, जी आता गवत वगैरे दिसतंय आपल्याला व्हिडिओमध्ये, हे सगळं गवत दाखवा व्हिडिओमध्ये। हे जे दिसतंय आपल्याला जी आंतर मशागत आहे, ही आपला 2रा ते 3रा स्प्रे झाल्यानंतर, जेव्हा आपल्याला पाणी सोडण्यासाठी एक 8 ते 10 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, त्याच वेळेत आपल्याला आंतर मशागत करायची। आता हे 500 झाडांचा प्लॉट आहे हा, तर इथं किती पाणी एक उपयुक्त पाणी मानतात? म्हणजे औषधी फवारण्यासाठी हे 500 झाडामध्ये किती पाणी लागायला पाहिजे? मला असं म्हणायचं की फवारणीसाठी पाणी किती यूज झालं पाहिजे? शक्यतो एक झाड आहे, आता हे 4 वर्षाचं झाड आहे, एक 250 ते 300 मिली पाणी लिटर, 250 ते 300 मिली पाणी या झाडाला लागलं पाहिजे फवारणीसाठी, बरोबर आहे? म्हणजे आता 500 झाडामध्ये आपण अर्ध धरलं तर एक 250 ते 300 लिटर पाण्यात ही फवारणी व्हायला पाहिजे, कारण झाडाचं तेवढं घेरा बनलेलं नाही अजून, झाड छोटं आहे, काडीची संख्या एवढी नाही आहे झाडावर, आणि झाडाला म्हणजे ह्या वर्षात आता हे बार पकडल्यानंतर झाडाची थोडं डेव्हलपमेंट वाढेल, प्लॅन्टेशन वाढेल, झाडामध्ये माल काडीचं संख्या वाढून जाईल, झाडामध्ये जसं पाहिजे तशी ग्रोथ या बहारातून आपण तयार करणार आहोत। तरी शेतकरी मित्रांनो, रेस्टिंगमध्ये जी कामं करायची त्यात ह्या बागेत आता जशी सुरुवात झाली त्याच पद्धतीत आपण सुरुवात करायची। शेवटची आज काडी काढायची, काडी काढल्यानंतर तिला बोर्डो सल्फरचा स्प्रे घ्यायचा आहे। त्यानंतर आपण रेस्टिंगमध्ये जी काडी बनवायची आहे आपल्याला, म्हणजे काडीत स्टोरेज आणायची, त्या स्टोरेजसाठी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। आणि त्या स्प्रेनंतर आपल्याला जेव्हा बाग फोडायचा, आता 1 महिना साधारणतः ही जमीन जाड असल्यामुळे याला 1 महिना ते 1.5 महिन्याचा रेस्ट द्यावा लागणार आहे, तेव्हा झाड तानावर येणार आहे, 25 ते 30% पानगळ होणार आहे। तेवढी पानगळ झाल्यानंतरच मोसंबी व्यवस्थित फुटते। तर ती पानगळ झाल्यानंतर शेवटच्या एक 8 ते 10 दिवसाच्या टप्प्यामध्ये आपल्याला मेहनत करायची। त्याच्या अगोदर आपल्याला शेणखत पसरायचं आहे, प्रति झाड 20 ते 30 किलोपर्यंत सगळं। अशी ह्या लाईनीमध्ये काही चारी चौरस बाजूमध्ये आपल्याला जिथे अन्नग्रहण करणारी मुळी, ज्याला आपण जारवा म्हणतो शेतकरी भाषेमध्ये, जारव्याचं जिथं संख्या जास्त असते त्या ब्लॉकमध्ये आपल्याला शेणखतांचं असं 20 ते 30 किलो एका झाडाला प्रमाण द्यायचं आहे, पसरून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक रोटावेटर वरती एक 4 ते 6 इंचपर्यंत मेहनत करायची आहे। जास्त मेहनत करायची गरज नाही बागेत, जास्त मेहनत झाल्यानंतर मुळी जास्त तुटते, जारवा कमी होतो,
आणि नवीन तेवढा परत जार लावायला झाडाला वेळ लागतो, झाडाची ग्रोथ थांबून जाते. तर शेतकरी मित्रांनो, रेस्टिंगमध्ये जेवढी पाहिजे तेवढीच मुबलक कामं आणि वेळेत कामं होणं गरजेची आहे. त्या कामानुसारच आपला पुढचा बार किंवा पुढचं जे मालाचं ॲव्हरेज म्हणा, झाडाची ग्रोथ म्हणा, त्याच्यावर अवलंबून असते. तरी सर्व शेतकरी मित्रांना माझं विनंती आहे, व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. अजून काही माहितीची गरज असेल तर माझा नंबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो, आजही देतो. माझा मोबाईल नंबर, संपर्क नंबर आहे 7499090031. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघावा. धन्यवाद.